वळूया पुढच्या बातमीकडे. जैन समुदायाच्या वसतिगृहासंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. दोन्ही बँकांकडून कर्ज परत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जैन वसतिगृह प्रकरणी गोखले कंपनीची मोठी अडचण झाली आहे. दोन्ही पत्र आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत. संपूर्ण व्यवहार अडचणीत आलाय. बुलढाणा अर्बन बँकेसह कर्नाटक बँकेचं देखील डीडीआरला पत्र पाहायला मिळत आहे. आमचा 20 कोटी रुपयांचा बोजा कमी करा असा उल्लेख या पत्रामध्ये आहे. तर जैन वसतिगृहाच्या मुद्द्यावरून मोठा वाद पाहायला मिळतोय. जैन समुदायाच्या वसतिगृहासंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. दोन्ही बँकांकडून कर्ज परत घेण्याच्या हालचालींना आता सुरुवात झाली आहे. जैन वसतिगृह प्रकरणामध्ये गोखले कंपनीची मोठी अडचण झाली आहे. दोन्ही पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत. हा संपूर्ण व्यवहारच त्यामुळे आता अडचणीत आला आहे. बुलढाणा अर्बन बँकेसह कर्नाटक बँकेचं देखील डीडीआरला पत्र आहे. आमचा 20 कोटी रुपयांचा बोजा कमी करा असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. जैन समुदायाच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती आता समोर आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय अधिक माहिती? आणि दुसरं जे होतं ते बुलढाणा अर्बननी 20 कोटी रुपये दिलं होतं. जर ह्या बँकेने आता डीडीआरला पत्र दिलं आहे की आमचा 70 कोटी रुपयांचा बोजा तुम्ही कमी करा, याचा अर्थ ते जे 70 कोटी रुपयाचं सेलडीड झाल्यानंतर जे 70 कोटीचं लोन दिलं होतं तेच अडचणीत आले. जर तेच 230 कोटी रुपयापैकी 70 कोटी रुपये जर त्या ट्रस्टला मिळणार नसतील तर हा व्यवहार पुढे कसं जाणार? याचा अर्थ असा की एनडीटीव्हीवरती जैन समुदायासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे की जो व्यवहार झाल्यानंतर इतका मोठा जनक्षोभ बघायला मिळत होता आणि ज्याचं साध्यांत वार्तांकन एनडीटीव्हीने केलं होतं. हे आपण लक्षात आणून दिलं होतं की माजी केंद्रीय मंत्र्यांच्या संदर्भात काय आरोप होत आहेत. त्या ज्या बँका आहेत त्यांनी खरं तर त्यांचा जो ठरलेला परिघ आहे त्या परिघाच्या बाहेर जाऊन कर्ज दिलं होतं, बिल्डरला कर्ज दिलं होतं. असं देता येतं का? सेलडीड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देता येतं का? या सगळ्याची परिणिती अशी झालेली आहे की जैन समुदायाच्या संदर्भात ही सगळ्यात मोठी घडामोड आहे की त्याचे वसतिगृह आहे जिथे साधारणपणे 1 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होणार आहे, ज्याचं 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम हे जैन ट्रस्टला परत दिलं जाणार होतं. आता ते होईल की नाही अशी शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बँकेचे हे एक्सक्लुझिव्ह पत्र तुम्ही बघत आहात. त्याचा अर्थ हा व्यवहार पुढे जाणार नाही, कारण दोन्ही बँकांनी सांगितलं आहे की आमचा बोजा कमी करा. सागर, बोजा कमी करा म्हणजे काय? साधारणपणे जी प्रॉपर्टी असते त्याला जे बँक कर्ज देतात त्याच्यावरती त्यांचा अधिकार येतो की आम्ही एवढं कर्ज दिलेलं आहे आणि आमचं कर्ज फिटेपर्यंत ही संपत्ती आमच्या ताब्यात राहील. जर दोन्ही बँका असं म्हणतात की आता बोजा कमी करा, याचा अर्थ हा व्यवहार पुढे जाणार नाही. अर्थात या बँकांनी जर 70 कोटी रुपये ट्रस्टला दिलेच असतील पूर्वीच, तर आता ते वसूल कसं करणार हा प्रश्न आहे. पण जैन समुदायासाठी मला वाटतं सगळ्यात मोठी बातमी एनडीटीव्हीने ब्रेक केलेली आहे. आणखीन एक दुसरी बातमी आहे आणि ती म्हणजे आता मुंबई चॅरिटेबल ट्रस्टकडे जैन समुदायाच्या ह्या संदर्भातली सुनावणी सध्या सुरू झालेली आहे. त्यातला पहिला जो पिटिशनर आहे त्या पिटिशनरने आपलं म्हणणं मांडलंय. कदाचित दुपारपर्यंत पुन्हा एनडीटीव्हीवरती एक महत्वाची बातमी जैन समुदायाला बघायला मिळेल आणि ती अत्यंत दिलासादायक असेल असं सूत्र सांगतायत. पण या दोन्ही घडामोडी या समुदायासाठी महत्वाच्या आहेत. सागर, नक्कीच राहुल, तुम्ही आपल्यासोबत राहाच. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजयजी, आपलं स्वागत. आता दोन्ही बँकांकडून कर्ज परत घेण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. जैन वसतिगृह प्रकरणामध्ये गोखले कंपनीची आता मोठी अडचण झाल्याचं दिसत आहे. खरं आहे, अगदी म्हणणं खरं आहे, कारण याच्यामध्ये 70 कोटी रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. जे दिले ते म्हणजे सकाळी आणि या सगळ्या प्रकारामध्ये इतके म्हणजे त्याला विनोदी म्हणावं की काय अशा परिस्थिती आहे. अशा प्रकारचे व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे आता हे 70 कोटी रुपये, कारण ज्या वेळेला कर्ज दिलं 4 तासात कर्ज दिलं म्हणजे सकाळी 10ला सेलडीड झालं आणि दुपारी ते सेलडीड पूर्ण करण्यासाठी कर्ज यांनी दिलंय. म्हणजे सगळं बेकायदा होतं, चुकीचं होतं. आता बँका म्हणजे आता बँकांनी पत्र दिलंय ते सुद्धा खरं तर विचित्र आहे, कारण आयजीआर कुठलाही बोजा चढवत नाही. हे ज्यांना पत्र द्यायला हवं तो आणखी वेगळा मुद्दा आहे, त्यांना दिलेलं नाही. परंतु बँकांची याच्यातून धांदल उडालेली आहे. त्यांना आपण केलेली चूक लक्षात आलेली आहे. त्यामुळे कदाचित याच्यातून मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करत असतील की आम्ही, परंतु हे सगळं आता कागदावर आलेलं आहे. त्यामुळे याच्यातून त्यांची सुटका नाही. परंतु जैन समाजासाठी मात्र ही 100% दिलासादायक बातमी असू शकते, कारण या व्यवहारामध्ये ज्या लोकांनी या व्यवहारावर आक्षेप घेतले वगैरे सगळे त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न झाला. खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ तर माझा याच्याशी काही संबंध नाही असंच म्हणू लागले होते.
परंतु माझाही अजून मुरलीधर मोहोळांना प्रश्न आहे, तुम्ही एवढ्याच्या विशाल गोखलेंच्या कंपन्यातून बाहेर का पडला, बाकीच्या कंपन्यातून पडला नाही, आणि त्याच्या आधी वर्षभर त्यांनी त्या कंपन्या, हा आणखी वेगळा मुद्दा आहे. हा सगळा व्यवहार हा संशयास्पद, चुकीच्या मार्गाने केलेला, खोटा आणि जैन समाजाची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी केलेला व्यवहार होता असं कम्फर्टेबली आता म्हणता येईल. आणि त्याला बँकांच्या या आता कृतीमुळे आणखी जैन बांधवांना दिलासा मिळालाय असं मात्र नक्की म्हणता येईल. विजयजी आपल्यासोबत राहाच, राहुल कुलकर्णी देखील आपल्यासोबत आहेत. राहुल, अतिशय मोठी बातमी आहे. दरम्यान जैन वसतिगृहाचा नेमका वाद काय आहे? कारण यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं देखील नाव जोडलं गेलेलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद नेमका काय हे सांगणं जास्त गरजेचं आहे. हा वाद साधा आहे आणि म्हणाल तर एक समुदायासाठी दिलेली ट्रस्ट आहे. आणि वालचंद हे नाव खूप मोठं आहे, मूळचे सोलापूरचे आहेत ते. त्यांना 4 मुलं होती, त्या 4 मुलांचा पुढे विस्तार झाला आणि मग जी वेगवेगळी ट्रस्ट होती त्यापैकी अत्यंत प्राईम लोकेशनला ही जागा आहे. मी 15 जून 2025 पुणे पल्सचं एक वार्तांकन वाचलं आणि त्यात म्हटलंय की हा जो 230 कोटीला व्यवहार, खरं तर त्यात 211 कोटीचाच उल्लेख आहे, त्याच्यातनं किमान 2,500 कोटी रुपयाची त्यांना प्रॉपर्टी जनरेट करता आली असती. कारण ही कमर्शियल जागा आहे, 3 एकरची ही जागा आहे ज्या ठिकाणी वसतिगृह आहे आणि त्याबरोबर एक जैन मंदिर पण त्या ठिकाणी. आता या ट्रस्टनी काय केलं की या संदर्भामध्ये एक जाहिरात काढली, वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि लोकल दैनिकांना पण ती जाहिरात दिली आणि ही जागा आम्हाला विकसित करायची असं म्हटलं. पण अडचण काय झाली तर हे पब्लिक ट्रस्ट आहे, व्यवहार मात्र त्यांनी प्रायव्हेट ट्रस्ट सारखा केला. आणि त्यात मुरलीधर मोहोळांचं नाव का आलं, कारण ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीशी हे टेंडर जिंकलं त्याच्यात ते स्वतः पार्टनर आहेत हे त्यांनी आपल्या इलेक्शन ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं. आता ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा सगळ्यांनाच माहिती आहे, त्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रमाणे ते बाहेर पडलेत असं त्यांचं मत आहे. पण सागर, ज्या गतीनं कागद हल्ली म्हणजे चित्त्याचा सुद्धा वेग लाजेल अशा पद्धतीने हा व्यवहार झाला. एका महिन्याच्या आत मुंबईच्या चॅरिटेबल कमिशनर, कारण बॉम्बे चॅरिटेबल ऍक्ट प्रमाणे हे नोंदलेलं आहे, त्यांनी तो व्यवहार पूर्ण केला. बँकांनी अतिशय गतिमान कर्ज दिलं. जे विजय कुमार मगाशी मला म्हणाले की जर असंच कर्ज बँका जमीन खरेदीला देत असतं तर मी स्वतः 10,000 कोटीची जमीन घेईल, हे सगळं संशयास्पद मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर झालं. नक्कीच राहुल. विजयजी, एक महत्वाची बाब अशी आहे की या संपूर्ण व्यवहारामुळे आता बँका देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. बुलढाणा अर्बन सारखी बँक आहे, कर्नाटक बँकेसारखी मोठी बँक आहे आणि आता त्यांनी DDRला पत्र दिलेलं आहे आणि आमचा निधी परत करा अशी मागणी केली आहे. जी तत्परता, अवघ्या 4 तासात हे कर्ज मंजूर झालं जसं तुम्ही सांगितलं, एवढी बँकांची तत्परता का या व्यवहारासाठी? नाही, पहिली गोष्ट म्हणजे एक खुलासा आणखी याच्यामध्ये कर्नाटक बँक नाही, ती कर्नाटकची विश्वेश्वर पतसंस्था आहे. बर त्याच्यामधला खुलासा. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी कर्ज परत करा किंवा पैसे परत करा अशी मागणी केली नाही, तर आमचा जो ओझा होता म्हणजे ज्याला परिपशु चार्ज म्हणतात, म्हणजे जर एखाद्याने मिळकतीच्या संदर्भातलं जे कर्ज आहे ते परत केलं नाही तर ती मिळकत विकून ती कर्ज वसूल करण्याचा जो अधिकार होता तो आमचा अधिकार कमी करा. आता हे कमी करा म्हणजे त्यांनी ते 70 कोटी रुपये सोडून दिलेत का नवीन कर्ज दाखवणार आहेत की आणखी काय केलं, हा आणखी वेगळा प्रश्न आहे. मगाशी जसं मी म्हटलं, आधी रजिस्ट्रेशन सकाळी 10:30ला झालं, त्या रजिस्ट्रेशनसाठी पैसे कमी पडतायत म्हणून या दोन्ही बँकांनी म्हणून 70 कोटी रुपये दिले आणि दुपारी 2:30 वाजता पैसे दिल्यानंतर गहाणखत केलंय. जगात असं मी व्यवहार कधी बघितलेलं नाही आणि हा सगळा कागदावर व्यवहार आहेत, याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. आणि 2 दिवस आधी ते बँका अटी टाकतायत काही, म्हणजे हे सगळं कुणीतरी फारच मोठं, ज्यांनी सांगितलं की आता हा व्यवहार करायचा आहे, कसं बसवायचं ते तुमचं तुम्ही बघा असं सांगितल्यानंतरच असं होऊ शकतं. तो प्रकार या बाबतीत घडलाय. आणि एकूणच बँकिंग क्षेत्राला हा बँकांचा पैसा कोणाचा खासगी पैसा नसतो, तो जनतेचा पैसा असतो, त्याच्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. नक्कीच राहुलजी, आपण बोटवर करत आहात, आपला मुद्दा उपस्थित करा अगदी थोडक्यात, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण महत्वाचा मुद्दा असा की आता जे घडते ना त्याच्या मागे पण कुणीतरी एक शक्ती कार्यरत झालेली दिसते. याचं कारण आहे की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये 1.5 लाख जैन बांधव आहेत. तिकडे मुंबईमध्ये कबुतराच्या वादावरून जैन बांधव ऑलरेडी सत्ताधाऱ्यावरती नाराज आहेत. अशा वेळेला ज्या समुदायाशी निगडीत इतकी भावनिक गोष्ट आहे ती आपल्याला राजकीय दृष्ट्या परवडत नाही असं ज्यांना वाटतंय, हे घटक याच्यात इन्फ्लुएन्स झालेत असं मला दिसतंय. कारण आता जी सुनावणी सागर सुरू आहे मुंबईमध्ये, असं म्हणतायत की त्या सुनावणीनंतर जो जैन समुदायाला हवा तसा निवाडा येईल आणि त्याच्यातनं मग एक संदेश समुदायामध्ये चांगला जाईल की आम्ही हस्तक्षेप केला आणि हे रद्द झालं. कारण योगायोग नाहीये की त्यानंतर ज्या पद्धतीनं बँकांची पत्र आली आहेत, जसं कुंभार सर म्हणतात त्याप्रमाणे ते फक्त DDR कडे नसेल तर महसूल विभागाला सुद्धा ते पत्र गेलेलं असणार आहेत की आमचा या व्यवहारासंदर्भातली आत्ताची भूमिका अशी आहे. माझ्या मते या सगळ्या व्यवहारामध्ये जैन समुदाय नाराज होऊ नये
या दृष्टीनं सुद्धा पावलं पडताना दिसत आहेत आणि कदाचित लवकरच त्यांच्यासाठी आणखीन एक मोठी बातमी एनडीटीव्हीवरती त्यांना बघायला मिळेल. नक्कीच राहुल, या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. त्याचबरोबर विजय कुंभार, आपलेही धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद. आणि पुढेही एक महत्त्वाची बातमी आहे. याच जैन समुदायाच्या प्रश्नासंदर्भात राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी मुंबईमध्ये एक तातडीची सुनावणी घेतली आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार स्थगिती मिळण्याची आता शक्यता आहे. थोड्याच वेळात राज्याचे धर्मादाय आयुक्त या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात एक मोठा आणि जैन समुदायासाठी दिलासादायक असा निर्णय येऊ शकतो असं आता बोललं जातं. सूचना द्यायच्या बंद करा, आपोआप शांतता होते. स्वयंसेवकाची संख्या जास्त झालेली आहे, जरा सूचना द्यायचं बंद करा, आपोआप शांतता होते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या आपल्यासोबत आहेत. अविनाश, धर्मादाय आयुक्तांनी एक तातडीची सुनावणी घेतलेली आहे आणि या संदर्भातला निर्णय अगदी थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे. हो सागर, कारण आपण पाहतो आहोत की कालपासूनच खरं तर या घडामोडींना सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने जैन समुदायाने या सगळ्या बाबतीतला हा सगळा खुलासा समोर आणलेला आहे. कर्नाटक मधले जे पोलीस आहेत ते इथे पुण्यामध्ये आले होते. एक सोशल पोस्ट झाली होती की हे जे मंदिर आहे ते घाण ठेवलेलं आहे आणि जैन समुदायाच्या वतीने याच्यावर आवाज उठवला गेला. त्यानंतर आपण पाहतोय की आज तातडीने जे खासदार राजू शेट्टी यांचे वकील आहेत, ऍडव्होकेट योगेश पांडे यांच्यासह काही जी समिती आहे त्यांची, ती तिथे धर्मादाय आयुक्तासमोर आहे आणि धर्मादाय आयुक्तांच्या समोर आता सुनावणी झालेली आहे. या संदर्भात कशा पद्धतीने हे सगळं कर्ज, हे मंदिरातील वस्तू, मंदिर घाण ठेवून दिले गेले, हे समोर आणलं गेलं. काल कर्नाटक मधली जी बिरेश्वर क्रेडिट बँक आहे त्यांनी देखील हवेलीचे जे तहसीलदार आहे त्यांना देखील एक पत्र दिलेलं आहे की या संदर्भातला जो बोजा आहे तो कमी करण्यात यावा. त्यामुळे या संदर्भातल्या हालचाली तीव्र झालेल्या आहे. आता जी धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी झालेली आहे त्याच्यावर थोड्याच वेळात निर्णय येणार आहे. मात्र या बाबतीत आता जैन समुदाय आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अविनाश, या संदर्भात राहुल कुलकर्णी हे देखील अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, अगदी थोडक्यात सांगा, धर्मादाय आयुक्तांसमोर आता सुनावणी पार पडलेली आहे, थोड्याच वेळात निर्णयाची शक्यता आहे. काय निर्णय अपेक्षित आहे जैन समुदायाला? तो जैन समुदायाच्या बाजूने जाईल असं म्हणतात. कारण एक लक्षात घ्या सागर, सुट्टीच्या काळात ही सुनावणी होती. बरोबर आहे. उद्यापासून 4 दिवस सुट्टी आहेत. एवढा प्राधान्य याला कशासाठी दिला गेला? कारण ज्या पद्धतीनं जैन समुदायामध्ये नाराजी आहे ते अक्षय जैन जे काँग्रेसचे युवकचं काम बघतात ते, त्यानंतर योगेश पांडे जे तिथे अलुमिनी आहेत ते, आणि आणखी 2-3 मंडळी त्या सुनावणीला उपस्थित होती. आता त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी हे दाखवून दिलं की हा सगळा व्यवहार कसा चुकीच्या पद्धतीनं झाला आहे. आणि मी जे मगाशीच्या लाईव्ह मध्ये म्हणालो की याच्या मागे एक आता असा फोर्स काम करायला लागलाय ज्याला वाटतं की हे काही निवडणुकीच्या दृष्टीनं योग्य नाही आपल्यासाठी. जैन समुदाय आपल्या विरोधामध्ये गेला तर अडचण होईल आणि बहुधा त्याचंच एक कारण असावं की ज्या बॉम्बे कमिशनरवरती हा आक्षेप होता की त्यांनी फार गतिमान पद्धतीनं गोखले कन्स्ट्रक्शनच्या फेवरमध्ये हे काम केलं, म्हणजे ट्रस्टच्या फेवरमध्ये काम केलं, तेच आता या निर्णय प्रक्रियेसाठी तिथे बसलेत आणि त्यांनी तातडीची सुनावणी घेतली. आपल्याला कल्पना आहे सागर की कुणाचा तरी पाठिंबा, कुणाचा तरी दबाव असल्याशिवाय चांगल्या कारणासाठी अशा पद्धतीची सुनावणी काही चॅरिटेबल कमिशनर घेत नाहीत साधारणपणे. पण आता ती सुनावणी झालेली आहे आणि दुपारपर्यंत ह्या संदर्भात एक मोठा निर्णय येईल असं म्हणतात. नक्कीच या निर्णयाकडे आपलं लक्ष असेलच. त्यावेळी देखील तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.